हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. हमनवा भाग 6. बर, पण आता ती नाही, मग शार्वीसोबत लग्न करून मोकळा हो. त्याच्या वडिलांनी त्यांचा निर्णय त्याला सांगितला. तुमची गाडी अजूनही तिथेच येऊन थांबते. मी सिरियसली काहीतरी सांगतोय आणि तुमचं काय सुरू आहे? ते म्हणतात ना, गाढवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता. धन्य आहात तुम्ही दोघं. दोघांसमोर दोन्ही हात जोडतच विकल्प म्हणाला आणि रागातच स्वतःच्या रूममध्ये जायला निघाला. पण नंतर काहीतरी आठवलं, जसं पुन्हा तो रूममध्ये आला. आता अजून काय राहिलंय? आईने विचारलं. आता पुढे ते म्हणजे ती एकटीच काम करते. अडखळतच विकल्प म्हणाला. शार्वीला किचनमध्ये जाऊन मदत कर हे कोणत्या तोंडाने सांगायचं हे विकल्पला कळत नव्हतं. ती कोण? नजर बारीक करतच आईने विचारलं. शेंबडी ग. आपण कोणाबद्दल बोलतोय हे आईला माहिती असून ती प्रश्न करतेय म्हणून विकल्प चिडतच म्हणाला. बघितलं, होणाऱ्या बायकोची किती काळजी आहे ते, फक्त दाखवून द्यायचं नसतं. विकल्पची आई त्याच्या वडिलांना म्हणाली. खरं तर विकल्पला टोमणे द्यायचं काम तिचं सुरू होतं. कधी कधी ना मी माझ्या दुश्मनांची पण काळजी करतो. डॉक्टर आहे मी. समोर माझ्या नावडीचं पेशंट असलं तरी उपचार हा करावाच लागतो. विकल्प डायलॉगबाजी करतच म्हणाला. एवढीच काळजी आहे, मग जाऊन तुझी तू मदत कर तिला. आईने सरळ हात वर केले. तुला तिच्या मदतीला पाठवून मी एक प्रकारे तिची मदतच करतोय. स्वतःच्या आईला टशन देतच विकल्प म्हणाला. आईने कोणालाच किचनमध्ये पाऊल ठेवायचं नाही म्हणून सांगितलंय. विकल्पची आई म्हणाली. कारण आजीने चांगलंच खडसावलं होतं तिला. ते माहितीये मला, म्हणूनच तुझ्या आईला मी बाहेर घेऊन चाललोय. ती बिचारी एकटीच किचनमध्ये वावरते. तू सकाळपासून भरपूर आराम केलास. जाऊन मदत कर तिला. आता प्लीज तू अजून वाद नको घालूस माझ्यासोबत. एवढं बोलून विकल्प आजीच्या रूममध्ये निघून गेला. देवळात जाऊयात या बहाण्याने त्याने आजीला जबरदस्ती घराबाहेर नेलं. शार्वीची किचनमध्ये अजूनही चिडचिड सुरू होती. भांड्यांचा आदळआपट करणं तिचं सुरूच होतं. विकल्पच्या आईने किचनमध्ये प्रवेश केला तसं मूग गिळल्यागत तिने तोंड बंद केलं. आत्या, रडव्या सुरातच तिने आवाज दिला. मदत करायलाच आलीये. विकल्पने आईला बाहेर नेलंय. ती येईपर्यंत जेवढं जमतंय तेवढं मी करू लागते. एवढं म्हणत विकल्पची आई दिसेल तो पसारा आवरू लागली. आय लव्ह यू आत्या. खुश होतच शार्वीने स्वतःच्या आत्याच्या गालावर ओठ टेकवले. हे जे काही बोलायचंय ते विकल्पला बोल. त्याच्या सांगण्यावरून मी आलीये. तुला जास्त काम लागू नये म्हणून आईला बाहेर घेऊन गेलाय, जेणेकरून मला तुला मदत करता येईल. जे काही आहे ते शार्वीच्या कानावर घालणं विकल्पच्या आईने जरुरी समजलं, जेणेकरून हे दोघं हे ऐकून तरी थोडं एकत्र येतील. ते तर तो करणारच ना. त्याच्यामुळेच माझ्यावर ही अशी वेळ आलीये. काल रात्री जबरदस्तीचं माझ्या रूममध्ये शिरलेला तो. शार्वीने तक्रार करतच म्हटलं. रात्रीचं तुझ्या रूममध्ये शिरला म्हणजे? विकल्पची आई विकल्पबद्दल नको तो विचार करू लागली. तू समजतेस तसं काही नाही गाते. ही लग्नाला का होकार दिला याचा जबाब विचारायला आलेला. एकतर मी मुश्किलीने लग्नाला तयार झाली आणि तो मला लग्न करू नकोस म्हणून सांगत होता. त्यात आमची भांडणं सुरू झाली आणि तो आवाज ऐकून आजी आली आणि आजीचा आवाज ऐकून तुम्ही सगळे. रात्री अपरात्री माझ्या रूममध्ये बघितल्यावर आजी रागवेल म्हणून आजीला खोटं कारण सांगावं लागलं. काही पोट वगैरे खराब नव्हतं झालेलं माझं. पण आज आजीने एवढं कामाला लावलंय म्हटलं तर आज माझी तब्येत नक्कीच खराब होईल. त्यात माझं लग्न पण जवळ आलंय. आत्ते, मला असं वाटतंय मी आजारीच पडणार बघ लग्नाच्या दिवशी, आणि लग्न कॅन्सल. सगळं काही तुझ्या मुलाच्या मनाप्रमाणेच होईल. आहे त्या कामातून अंग काढण्याचं काम शार्वीचं सुरू होतं. तिच्या जाळ्यात तिची आत्यापुरती फसली गेली. तू जाऊन बस, मी आहे तेवढं आवरते. आणि हो, आई आल्यावर लगेच किचनमध्ये ये म्हणजे झालं.
नाही म्हणायला गेलं तरी विकल्पच्या आईला शार्वीची काळजी होतीच. शार्वीने खुश होतच किचनमधून पळ काढला. लग्नाचं घर म्हणून हळूहळू घरात पाहुणे मंडळी जमत होती. दारात केळीचा खांब उभा केलेला, मंडप सुद्धा बांधण्यात आलं होतं. विकल्पला अजूनही आपण स्वप्न बघतोय असंच भासत होतं. मामा, कामाच्या गडबडीत असणाऱ्या मामाला त्याने आवाज दिला. काय हवंय? प्रेमाने विकल्पच्या गालावरून हात फिरवतच त्याने विचारलं. मोबाईल. माझ्या मित्रांना तरी सांगतो लग्नाला या म्हणून. विकल्प म्हणाला, मी आईसोबत बोलतो, ती देईल तुझा मोबाईल. बाकी काही लागलं तर सांग. मित्रांना आणायला हवं तर गाडी सुद्धा पाठवू आपण. एवढं बोलून विकल्पचा मामा तिथून निघून गेला. मोबाईल मिळेल या आशेने एक दिवस असाच निघून गेला. हम नवा मेरे, तू है तो मेरी सांसें चले, बता दे कैसे मैं जीऊंगा तेरे बिना. विकल्पच्या मोबाईलमधील कॉलर ट्यून अंगदचा पित्त खळवून काढत होती. अंगदने त्याला फोन लावला होता कारण गेले 4 दिवस त्याचा काहीही अतापता नव्हता. हॅलो. विकल्प अगदीच आरामात फोनवर बोलत होता. कॉलर ट्यून बदल ना, ती किती वेळा एकच सांगू तुला, अंगदने म्हटलं. आता तुला आणि युगलाच कॉल करणार होतो मी. आता तू मला कॉल केलायस तर युगला पण कॉलवर ऍड कर. अंगदच्या बोलण्यावर दुर्लक्ष करतच विकल्पने सपशेल त्याच्यावर हुकूम सोडला. तो आजच स्वित्झर्लंडवरून घरी आला असेल, दमला असेल तो. अंगदने फक्त एवढी बोलायची खोटी आणि दुसऱ्या क्षणी त्याचा फोन विकल्पने होल्डवर टाकला. हा वीक पण ना, अंगद पुटपुटला, पण त्याचं बोलणं विकल्पला ऐकू जाणार नव्हतं. येस वीक डार्लिंग, आता जस्ट सविराने तुझी आठवण काढली होती. तुझ्यासाठी स्वित्झर्लंडवरून स्पेशल गिफ्ट घेतलंय तिने. आज घरी ये आणि सोबत अंगदला पण घेऊन ये. त्याच्यासाठी पण काहीतरी स्पेशल घेतलंय. युगची फोनवर नॉनस्टॉप बडबड सुरू झाली. तुला मी कॉल केलाय, मग तू का बोलत सुटलायस? मला बोलायला दे ना, विकल्पने रागातच म्हटलं. चिल ड्यूड, तू अँग्री का होतोयस? विकल्पला शांत करतच युग म्हणाला. त्याला फक्त चिडचिडच करता येते डूड. तू पण कोणाला चिल राहायला सांगतोयस, ज्याचा चिल या शब्दाशी काहीही घेणं देणं नाही. अंगदने मध्येच बोलायला सुरुवात केली. तू पण फोनवर आहेस? युगने आश्चर्य व्यक्त करतच विचारलं. तुला मी फोनवर असल्याचा काही प्रॉब्लेम आहे का? अंगदने विचारलं. तुम्ही दोघं माझ्यावर चिडचिड का करताय? मला नाही बोलायचं तुम्हा दोघांसोबत. मी फोन ठेवतो, बाय. युगने धमकवत म्हटलं तसं विकल्प आणि अंगदने त्याला अडवलं. माझं लग्न आहे 2 दिवसांनी, दोघांनी या, डॉक्टर विकल्पने म्हटलं. काय? अंगद आणि युग मोठ्यानेच ओरडला. बाय. एवढं बोलून डॉक्टर विकल्पने फोन कट केला. अंगदने पुन्हा युगला फोन लावला, पण त्याचा फोन व्यस्त येत होता, कारण तो अंगदलाच कॉल लावत होता. युग काही शांत बसणार नाही हे माहिती होतं, म्हणून अंगदने शांत बसणं पसंत केलं. दुसऱ्या क्षणी युगचा फोन आला. वी खरंच लग्न करतोय का, की मस्ती करतोय? तुला काय वाटतंय? युगने विचारलं. हेच मी तुला विचारणार होतो, एकदा कॉल करून बघ ना त्याला, अंगद म्हणाला. मी का करू? तू कर ना. तू कॉल केल्यावर तुझ्यावर ओरडणार नाही तो, मी केल्यावर माझ्यावर भडकेल तो, युग म्हणाला. माझ्यावर तर भडकायला त्याला कारण लागतं, त्या मानाने तुझ्यावर तो कमी भडकतो, म्हणून बोलतोय की तू कॉल कर. तुला त्याला हँडल करायला एकदम परफेक्टली जमतं. अंगद युगला चण्याच्या झाडावर चढवण्याचं काम करत होता. ते तर तुला माझ्यापेक्षा पण चांगलं जमतंय रे. तू टाइम वेस्ट नको करूस, मला मीटिंग मध्ये जायचंय. युगवर अधिकार गाजवायला अंगदला चांगलंच जमायचं. बघायला गेलं तर दोघेही विकल्पला कॉल लावायला घाबरत होते. त्याच्या घरच्यांना कॉल करून बघ, विकला कॉल करायचं राहूच दे, युग म्हणाला. त्या सायकोला कॉल करण्यापेक्षा हे बेटर राहील. वेट, मी कॉल करून बघतो. अंगदने विकल्पच्या वडिलांना फोन लावून खात्री करून घेतली. विकल्पचं खरंच 2 दिवसांनी लग्न आहे हे कळलं तसं तो क्षणभर सुन्नत झाला. अंगदच्या फोनची वाट बघून युग कंटाळला आणि शेवटी त्यानेच अंगदला कॉल लावला. खरंच लग्न करतोय तो ड्यूड, अंगद म्हणाला. आता पुण्याला जावं लागेल?
युगने विचारलं. असं अचानक कोण लग्न करतं? इथे कामावर सगळा गोंधळ सुरू आहे. मला नाही वाटत मला विकच्या लग्नाला यायला मिळेल. अंगद म्हणाला, मी तर डॅडीला बोललो होतो उद्यापासून जॉईंट होतोय, बट मी आताच निघालो पुण्याला. माझ्यासाठी विकच्या लग्नापेक्षा दुसरं काही इम्पॉर्टंट आहेच नाही. युग म्हणाला, माझ्यासाठी पण नाही रे. मला थोडा वेळ दे, मी इथे काही मॅनेज होतंय का ते बघतो. आपण एकत्रच जाऊया. अंगद म्हणाला, लवकर, मी बॅग भरायला सुद्धा घेतलीये. युग म्हणाला, घाई गडबड अजिबात नाही करायची, आणि मला एकट्याला टाकून तर अजिबातच नाही जायचं. सलोनीला पण यायचं की नाही ते बघावं लागेल. अर्ध्या तासाने कॉल करतो मी तुला. बाय. एवढं बोलून अंगदने कॉल ठेवला. विकल्पचं लग्न म्हणून युगला इतका आनंद झाला की त्याने थेट अविराला मिठी मारली. माझा बेस्ट ड्यूड लग्न करतोय. आय एम सो हॅपी स्वीटहार्ट. आपण आत्ताच्या आत्ता पुण्याला जायला निघतोय. तू बॅग भरायला घे. आणि हो, विकच्या घरचे थोडे स्ट्रिक्ट आहे, सो तिथे साडीच घाल. युगला तर काय करू आणि काय नको असं झालेलं. अंगद सुद्धा पुढील 4-5 दिवसांचं बिझनेस शेड्यूल फिक्स करून मोकळा झाला. युग, अविरा, अंगद आणि सलोनी पुण्याच्या दिशेने जायला निघाली. नक्की लग्न होईल ना विकल्प आणि शार्वीचं? कळेलच पुढील भागात. कथा बोर होत असेल तर तसं नक्की सांगा. धन्यवाद.